एमपीएससी गटकला एक प्रश्न आला होता। प्रश्न कसा होता पहा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणीच्या पात्रतेविषयी प्रश्न विचारला होता आपल्याला की लाडक्या बहिणीसाठी कोणती पात्रता आहे, कोणती अपात्र आहे, म्हणजे कोणत्या महिला या लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत, त्या संबंधी हा प्रश्न होता। मग लक्षात घ्या, 2.5 लाख पेक्षा कमी उत्पन्न असेल, 2.5 लाख पेक्षा कमी उत्पन्न असेल तर त्या महिला या लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत। पुढच्या महिला 2.5 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या महिला अपात्र असतील। अजून कोणत्या अपात्रता आहेत त्या पाहूत पहा। लक्षात घ्या की लाडक्या बहिणीसाठी कोणत्या अपात्रता आहेत, म्हणजे अपात्र कोणत्या महिला असतील, कोणत्या लाडक्या बहिणी असतील। पहिली अपात्रता पहा की 2.5 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र असतील। दुसरी योजना, दुसरं अट पहा, घरात कोणी टॅक्स भरत असेल तर त्या सुद्धा महिला अपात्र असतील। तिसरी पात्रता पहा की कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर त्या सुद्धा महिला अपात्र असतील। कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर त्या सुद्धा महिला अपात्र असतील। कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून तर त्या सुद्धा महिला काय असतील, अपात्र असतील। या सगळ्या अपात्रतेविषयी ह्या झाल्या तरतुदी आणि त्यानुसार हा प्रश्न आला होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या महिला अपात्र असतील आणि त्यानुसार त्यांचं वार्षिक उत्पन्न किती निर्धारित केलेलं आहे। तर प्रश्नाचं उत्तर आहे 2.5 लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलाच फक्त त्याचा लाभ घेऊ शकतात, पुढच्या महिला घेऊ शकत नाहीत। अशा प्रकारचा प्रश्न होता। कळलं का? चला, चालू घडामोडीच्या असंच अजून माहितीसाठी नवीन असता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।